हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया, बाहेर ना भरपूर पाऊस पडत आहे। आज आपण पाहूया कुरकुरीत आणि खमंग अशी आवळ्याची भजी। हे पहा, 6 कांदे घेतले आहे, छोटे घेतले होते, पातळ आबून घेतले आहे। 1 वाटी आवळा घेतला, स्वच्छ धुवून चाळणीवर ठेवला होता। 1 वाटी बेसन घेतला आहे, 1 वाटी छोटी तांदळाचं पीठ, 1 चमचा मीठ, कोथिंबीर मूठभर, 1 चमचा मीठ, आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे। हे पहा, का भांड्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया। हाताने असा तो एकजीव करून घ्यायचा। मीठ, हळद, ठेचा आणि कोथिंबीर आणि एकजीव करून घ्यायचा छानपैकी। मीठ, मसाले, ठेचा, हळद लागायला पाहिजे। हे पहा, आता 10 मिनिटं ठेवायचं। हे पहा, आपले 10 मिनिटं झाली आहे। हे पहा, एकजीव करून घ्यायचं। पुन्हा आवळा घालून घ्यायचा आणि बेसन एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालून घ्यायचं। आणि तांदळाचं पीठ मी छोटी वाटी घेतलं होतं आणि एकजीव करून घ्यायचं। पाणी मी घेतलं होतं, पण अजिबात पाणी नाही लागलं मला। आणि घालून घेते बेसन। कांद्याचं पाणी सुटलं, कांद्याला मीठ वगैरे लावून ठेवलं होतं ना, पाणी सुटलं आणि बेसन घालून घेतलं मी। मला 5 चमचे लागलं बेसन। हे पहा, एकजीव करून झालं आहे। हे पहा, अजिबात कुठे पाणी वापरलं नाही मी। हे पहा, आपलं तेल कडकडीत गरम झालं आहे। सोडून घेऊया भजी आवळ्याची। फासट करायचा गॅस। मोठी मोठी घालून घ्यायची, छोटी नाही घालायची। खूप छान लागते ही आवळ्याची भजी। खोबऱ्याच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतात। हे पहा, परतून घेऊया एक साइड। आरामात परतून घ्यायची। हे पहा, आरामात घ्यायची। पहा, मस्त छान भाजली आहे। पहा, मस्त कलर आला आहे, कुरकुरीत झाली आहेत। हे पहा, तुम्ही पण नक्की करून पहा। हे पहा, मस्त छान दिसत आहे, खूप छान झाली आहे। ही पहा, आपली आवळ्याची भजी, खमंग आणि कुरकुरीत अशी आवळ्याची भजी। ही पहा, मस्त झाली आहे, खूप छान झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।